नमस्कार, मी विशाखा जोशी. वाचन व्रत या प्रसिद्ध कार्यक्रमात एका पुस्तकाबद्दल सांगताना मला अतिशय आनंद होतोय. मुग्धा गोडबोले यांनी या उपक्रमात मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. तुरुंग, जेल, कैदी हे शब्द ऐकले की आपण घाबरून जातो. आपल्या सर्वसामान्य आयुष्यात तुरुंगाचं जग कसं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. चित्रपटात किंवा वेब सिरीज मधली ती तुरुंगाची दृश्य बघितली की आपल्या त्याविषयीच्या खुणगाठी अगदी पक्क्या झालेल्या असतात. पण तुरुंगाच्या आतलं चार भिंतीतलं जीवन खरोखर कसं असतं हे सांगणारं माझी जेल यात्रा या पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे. माझी जेल यात्रा. तुरुंगाच्या वातावरणात एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 12 वर्ष व्यतीत केलेल्या डॉक्टर अशोक नाईक यांनी हे पुस्तक लिहिलंय. थांबा, गैरसमज करून घेऊ नका. वीर सावरकरांनी त्यांच्या तुरुंगवासाविषयी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिलं, तसं हे पुस्तक नाही. तर डॉक्टर अशोक नाईक हे कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्यात नोकरीला होते आणि 1974 ते 1986 म्हणजे तब्बल 12 वर्ष ते सेंट्रल प्रिझन हॉस्पिटल बेळगाव या जेलमध्ये, ज्याला आपण हिंडलगा जेल म्हणून ओळखतो, तिथं ते सिनियर मेडिकल ऑफिसर होते. आणि या सेवा काळातले त्यांचे अतिशय रोमांचकारी अनुभव त्यांनी या पुस्तकात सांगितले. आशुतोष पुरंदरे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन सहाय्य केलंय. तसं बघितलं तर अनेक वेळा आपण चित्रपटात जेलचे सीन बघतो, तिथलं बंदिस्त वातावरण बघतो. पण जेलच्या चार भिंतीमधलं वातावरण, तिथल्या कैद्यांची मानसिकता, त्यांच्याशी वागताना जेल प्रशासनातले अधिकारी कर्मचारी यांना असणारे ताणतणाव याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. डॉक्टर नाईक यांनी शिक्षा भोगणारे गुन्हेगार, फाशीची वाट बघणारे अट्टल गुन्हेगार, भावनेच्या भरात खून गुन्हा करून शिक्षा भोगत असलेले पश्चाताप दग्ध कैदी यांच्या सहवासात तब्बल 12 वर्ष काढली. त्यांची मनस्थिती, त्यांचा रागलोभ सांभाळून त्यांना माणुसकीची वागणूक दिली, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेतली. या पुस्तकात त्यांनी तुरुंगातलं वातावरण, तिथली शिस्त, नियम, कायदे, इथले निरनिराळे विभाग, फाशीची शिक्षा, फाशीची प्रक्रिया या सगळ्याचा परिचय करून दिलाय. आपल्या सर्वसामान्य कम्फर्ट झोनमध्ये जगणाऱ्या आपल्यासारख्यांना हे पुस्तक वाचताना एका अद्भुत आणि वेगळ्याच दुनियेत गेल्याची जाणीव होते. सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून डॉक्टर नाईकांचं जेव्हा बेळगाव सेंट्रलमध्ये पोस्टिंग झालं तेव्हा अनेक शुभचिंतकांनी त्यांना सावधगिरीचे सल्ले दिले. त्यांचे कुटुंबीयही काळजीत होते. पण 5-6 महिने तिथं काढू आणि फार त्रास झाला तर दुसरं पोस्टिंग मागू असं डॉक्टरांनी ठरवलं होतं. पण नंतर 1974 ते 1986 अशी 12 वर्ष त्यांनी तिथं यशस्वीपणे काम केलं. कर्नाटकातलं सर्वात मोठं जेल म्हणून हिंडलगा बेळगाव सेंट्रल जेल ओळखलं जातं. या जेलमध्ये साधारण 2000 कैद्यांची क्षमता होती. जेलचा स्टाफ 350, त्यांचा कुटुंब कबिला 1500 पर्यंत होता. आणि या सर्वांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी डॉक्टर नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर होती. जवळजवळ 150 एकरचा आवार असलेलं ते जेलचं आवार, बाहेर कैद्यांनी तिथं अतिशय सुंदर बाग फुलवली होती. हिरव्यागार झाडीमुळं आणि फुलांनी फुललेल्या बागेमुळं जेलचं आवार अत्यंत रमणीय झालं होतं, असं डॉक्टर लिहितात. डॉक्टरांनी त्यांच्या जेलमधल्या सेवेच्या दिनक्रमाचं वर्णन करताना म्हटलंय की सर्वांच्या आरोग्य राखण्याच्या कामाबरोबर जेलमधलं कैद्यासाठीचं जेवण चाखून ते उत्तम असल्याचं सर्टिफिकेट रोज डॉक्टरना द्यावं लागायचं. हे वाचून मजा वाटते. डॉक्टर म्हणतात, प्रथम सर्टिफिकेट लिहिताना गंमत वाटायची व आपल्या सहीनंतरच सर्व जेलवासियांना जेवण मिळतं याचा मोठेपणा वाटायचा. पण नंतर हळूहळू समजलं की साऱ्या जेवणाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ते प्रथम चाखून आपण गिनीपिग होत आहोत. साधारणपणे कैदी हे काम चुकवण्याकरता किंवा आराम करण्याकरता आजाराचं ढोंग करतात अशी समजूत आहे. पण डॉक्टर नाईक आणि त्याचे सहकारी डॉक्टर यांनी मनाची कोरी पाठी ठेवून कैद्यांना तपासायचं ठरवलं होतं. कैदी आजाराचा ढोंग करत असला तरी त्याला गंभीरपणे ते 1-2 इंजेक्शन्स द्यायचे. पण काही कैदी मात्र तपासणीत खरोखरच गंभीर आजारी असल्याचं दिसून आलं
आणि त्याबरोबरच वेळेवर उपचार केल्यामुळं ते बरे झाले. त्यामुळे कैदी जबरदस्तीनं नव्हे तर आदराने डॉक्टरना नमस्कार करू लागले. डॉक्टर सांगतात की स्वातंत्र्यानंतर जेल हे पनिशमेंट नसून त्याबरोबर रिहॅबिलिटेशनसाठी आहे अशी सरकारची धारणा होती. शिक्षा संपल्यावर कैद्याचा उदरनिर्वाह चालावा यासाठी आणि त्यांनी गुन्हेगारीतून बाहेर पडावं म्हणून त्यांना निरनिराळी कौशल्य शिकवली जात. त्यांना त्याच्या कामाचा मोबदला मिळेल व तो साठवायची व्यवस्थाही असे. जेलमध्ये वर्तमानपत्रे यायची, वाचनालय असायचं, छोटे मोठे खेळही असायचे, चांगले चित्रपट दाखवले जायचे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, गणपती उत्सव, दिवाळी हे सर्वजण धूमधडाक्यात साजरे होत असत. कैद्यांची नाटकं, मनोरंजनाचा प्रोग्राम अरेंज केला जाईल. त्यांच्या सेवा काळात आणखी एक रोमांचकारी प्रसंग म्हणजे 26 जून 1975 ते जानेवारी 1977 या काळात आणीबाणी डिक्लेअर झाली आणि हिंडलगा जेल हे कर्नाटकातलं सर्वात मोठं जेल असल्यानं जवळजवळ 400 राजकीय व्यक्ती आणि 500 गुन्हेगारांना इथं डांबण्यात आलं. राजकीय व्यक्तींना कैदी न म्हणता डेटिन्यू राजकीय बंदी असं संबोधलं जाईल. त्यांची व्यवस्था करताना जेलचं व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली होती. डॉक्टर म्हणतात ही सगळी बडी मंडळी इमर्जन्सीमुळे सरकारवर रागवलेली होती आणि आम्ही सरकारी सिस्टीम मधले अधिकारी, त्यामुळं ही मंडळी आमच्यावर राग काढायची. पण आम्ही स्थितप्रज्ञाप्रमाणे ऐकणं आणि वागणं असा परिपाठ ठेवला. त्यामुळे हळूहळू ते आमच्याशी शांतपणे वागायला लागले. या लोकांना जेलचं जेवण न देता शिधा दिला जाईल. मग काही आचारी व कैदी यांच्या मदतीनं ते जेवण तयार करत. उत्तम जेवण, कमी धावपळ आणि आराम यामुळे या मंडळींचं वजन त्या 2-2.5 वर्षात चांगलं 5 ते 10 किलोंनी वाढलं होतं. डॉक्टर नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांची उत्तम काळजी घेतली. त्यामुळे ही सर्व मंडळी खुश झाली. या काळात राजकीय बंदी असलेले रामकृष्ण हेगडे पुढं कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते मुद्दाम हिंडलगा जेलमध्ये येऊन सर्वांना भेटले व आभार मानून परत गेले. शरद जोशी व मोहन धारिया यांचे बंधू गोपीनाथ धारिया यांना 1973च्या शेतकरी आंदोलनानंतर बेळगाव जेलमध्ये बंदिस्त करण्यात आलं. त्या काळात त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचं कामही डॉक्टर नाईक यांच्याकडे होतं. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज त्याला 1977 साली कैदी म्हणून बेळगाव जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. कारण तो तिहार जेलमधून पळून आला होता. त्यामुळं त्याला सांभाळणं ही परीक्षाच होती. डॉक्टर सांगतात की तो अगदी हसतमुख होता. आल्यावर त्यानं आम्हाला विश केलं आणि आनंदाने मेडिकल चेकअप करून घेतलं. त्याला अनेक भाषा येत होत्या, त्याची अनेक लग्न झाली होती. त्यामुळं त्याला अनेक देशातून जर्मन, फ्रेंच भाषातून पत्र येत. तुरुंगाच्या नियमाप्रमाणे त्या विषयाच्या प्रोफेसर्सकडून ती ट्रान्सलेट करून सेन्सॉर करून त्याला द्यावी लागत असत. तो खूप हुशार होता, पण त्याची हुशारी अँटी क्लॉकवाईज चालायची. स्मगलिंग हा भारतात चोरटा व्यवसाय आहे, तर अमेरिकेत तो व्यवसाय आहे असं त्यानं खुलवून सांगितलं होतं. तो आरेरावीनी सगळ्यांशी वागायचा. एकदा एका इन्स्पेक्टर बरोबर हुज्जत घालून तो खूप चिडला होता आणि मेडिकल चेकअपसाठी तयारच होत नव्हता. पण जेव्हा डॉक्टर नाईकांनी त्याच्याशी शांतपणे गोड बोलून त्याची समजूत काढली आणि त्याला मेडिकल चेकअपसाठी तयार केलं, त्याला परत जेव्हा तिहार जेलमध्ये पाठवण्याचा दिवस आला तेव्हा त्यानं जेलच्या बागेतल्या गुलाबाचा गुच्छ केला आणि तो डॉक्टर नाईकांना दिला आणि त्यांचा निरोप घेतला. जेलमधून कैदी पळून जातात असे किस्से आपण चित्रपटात नेहमीच बघतो, पण हिंडलगा जेल सारख्या अगदी भक्कम व्यवस्था असलेल्या जेलमधून खरोखरच 3 अट्टल कैदी पळाले आणि नंतर त्यांना शोधताना प्रशासनाच्या नाकी दम आले. त्यांना पुन्हा पकडण्यात आलं आणि तुरुंगात डांबण्यात आलं. हा प्रसंग वाचताना अंगावर काटा आणतो. सेंट्रल प्रिझन बेळगाव हे मोठं, खास बंदोबस्त, वेल मेंटेन, प्रशस्त जेल असल्यामुळं बऱ्याच कन्नड व हिंदी चित्रपटांचं जेलच्या संदर्भात असलेलं शूटिंग तिथं व्हायचं. या जेलमधल्या पळून गेलेल्या कैद्यांच्या गोष्टींवरून मिची नोटू म्हणजे बिजलीच्या गतीने पलायन हा कन्नड तर हिंदीमध्ये लालच हा चित्रपट काढण्यात आला. या दोन्ही पिक्चरचं शूटिंग ह्या जेलमध्येच झालं. तीच घटना व तेच जेल.
कन्नड चित्रपटात आनंद नाग, शंकर नाग आणि प्रिया तेंडुलकर होते, तर हिंदी लालचमध्ये प्राण, विनोद मेहरा, बिंदिया गोस्वामी, रणजित वगैरेंचा संच होता. त्यामुळं या सर्व मंडळींशी गप्पा मारण्याची, त्यांना जवळून पाहण्याची संधी डॉक्टरांना मिळाली. डॉक्टरांच्या जेलच्या सेवा काळात 9 कैद्यांना फाशी देण्यात आली. डॉक्टर म्हणतात की हा सर्व्हिसमधला मनाला हुरहुर लावणारा, विषण्ण करणारा काळ होता. कैद्यांना 6 महिने अगोदर फाशीच्या शिक्षेची कल्पना देण्यात येईल, म्हणजे त्यांना मालमत्तेचा निर्णय घेणं, नातेवाईकांच्या गाठीभेटी करण्यात याव्या या दृष्टीनं सोयीचं व्हावं. डॉक्टर सांगतात की नियमाप्रमाणे फाशी जाणारा कैदी हा फिजिकली किंवा मेंटली फिट असला पाहिजे. फाशीची शिक्षा झालेला कैदी हा मनाने आणि शरीराने खचून जाईल. त्याला फिट ठेवणं हे मोठं कठीण काम होतं, अगदी तारेवरची कसरत. तेथे आमच्या ज्ञानाची, अनुभवाची परीक्षा असे. डॉक्टर म्हणतात की फाशीच्या बद्दल बरेच गैरसमज आहेत. जसं कैद्याला शेवटची इच्छा विचारण्यात येते, पण तसं काही नसतं. ज्या दिवशी फाशी दिली जाते त्या दिवशी मात्र जेलमधलं वातावरण खूप टेन्स असतं. बाकीचे तुरुंगातले कैदीही गंभीर आणि अस्वस्थ झालेले असतात. स्पेशल मॅजिस्ट्रेट, SP, सिव्हिल सर्जन, मेडिकल ऑफिसर या सर्वांसमोर कैद्याला फाशी दिली जाते. काही विलक्षण वा अघटित घडलंय याची खंत वाटत राहते. डॉक्टर म्हणतात की पेशंटला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करू अशी शपथ, हिप्पोक्रेटिक ओथ आम्हाला डॉक्टर झाल्यावर घ्यावी लागते. पण इथं त्याच्या विरुद्ध, म्हणजे शेवटचा श्वास संपलाय की नाही याची खात्री करून घ्यायला लागते. याचं आम्हाला जेल मेडिकल ऑफिसरना खूप वाईट वाटायचं, पण फक्त कठोर होऊन आपलं कर्तव्य पार पाडायला लागायचं. जेलच्या आतल्या भागात फिमेल जेल होतं. तिथं फिमेल जेलर, फिमेल वॉर्डन्स असत. डॉक्टर सांगतात की मी ऑब्झर्व केलं की काही स्त्रिया 2-3 महिन्यांच्या सजेसाठी जेलमध्ये असतात. त्यातल्या बऱ्याच 7-8 महिन्याच्या प्रेग्नंट असतात. या बायका दारूच्या भट्टी चालवणाऱ्या कुटुंबातल्या अगर लमाणी तांड्यातल्या असायच्या. 7वा-8वा महिना लागला की त्या पोलिसी छाप्यात पकडल्या जात. सरकारी इतमामानं व खर्चाने त्यांची डिलिव्हरी होईल. 2-3 महिन्याची शिक्षा संपली की त्या त्यांच्या बाळाला घेऊन परत जात. या बायकांच्या डिलिव्हरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होत असत. पण एका पावसाळ्यातल्या रात्री सर्व रस्ते बंद पडले होते, लाईटही गेले होते आणि एका स्त्री कैद्याला लेबर पेन्स सुरू झाल्या. तेव्हा तिथे जेलमधल्या हॉस्पिटलमध्येच कंदिलाच्या उजेडात डॉक्टर नाईक यांनी तिची डिलिव्हरी केली. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला तेव्हा त्या स्त्री कैद्याला पोलीस व्हॅनमध्ये बसून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. जाताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती म्हणाली, डॉक्टर साहेब, तुमच्यामुळं माझा मुलगा माझ्या ओट्यात आला. तुमचं नाव काय आहे? मी माझ्या मुलाला तुमचं नाव ठेवीन. डॉक्टर नाईक लिहितात की मी तिला सांगितलं, अगं हे माझं कामच आहे. तू बाळाचं नाव श्रीकृष्ण ठेव, कारण तो भर पावसात रात्री बंदिवासात जन्माला आलाय. सेवा काळात कैद्यांच्या स्वास्थ्याबरोबर एका कैद्याचं पुनर्वसन देखील डॉक्टर नाईक आणि त्यांची टीम यांनी केलंय. या संबंधीचं या पुस्तकातलं एक प्रकरण मी आपल्याला वाचून दाखवते. या प्रकरणाचं नाव आहे प्रकाश. प्रकाश हा आमच्या जेलचा शॉर्ट टर्म असा रिपीटर होता. साधारण 25 वर्षांचा, उंच, सडपातळ व हसतमुख चेहऱ्याचा. यानं त्या छोट्या मोठ्या गुन्ह्याखाली, म्हणजे भुरटी चोरी, पॉकेटमार, ब्लॅक मार्केट म्हणजे सिनेमाच्या तिकिटांचं व इतर छोटी छोटी हेराफेरी, यात 1 महिना ते 6 महिने अशा शिक्षा होऊन तो जेलमध्ये यायचा. अगदी आपल्या घरी परत आल्याप्रमाणे जेलमध्ये आनंदाने सामावून जायचा. त्याची राहण्याची बराक, मित्रमंडळी यात तो रमून जायचा. कधी अपराधीपणा नाही की काही नाही. आपण केलेलं कर्म व त्याचं हे फळ हीच त्याची जीवनशैली होती. त्याला अस्थमाचा त्रास अधूनमधून व्हायचा. तो अटॅक आल्यावर आमच्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस मुक्कामाला असे. त्यामुळं त्याची ओळख व जवळीक झाली होती. एकदा असाच तो आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि अस्थमाचा अटॅक ओसरला होता. तेव्हा आम्हाला मदत करण्याकरता आमच्या OPDमध्ये येऊन बसला होता. पेशंटची गर्दी ओसरली. आमचा संध्याकाळचा चहा झाला. माझे साथी डॉक्टर जेल बाहेरच्या स्टाफ OPDला गेले.
मी जरा मेडिसिनचं स्टॉक चेकिंग करत होतो. मेडिकल स्टोअर्समधलं काम झालं तेव्हा तिथंच स्टॉक रजिस्टर तपासत बसलो. फार्मासिस्टनं काम झाल्यानं प्रकाश बरोबर चहा पाठवला. मोकळा वेळ होता. प्रकाश जरा बोलता झाला होता. प्रकाश, तू नेहमी छोट्या मोठ्या कारणांनी जेलमध्ये येतोस, इथं आनंदात असतोस, पण जेलमध्ये येण्यानी व गुन्हेगार म्हणून शिक्का बसतो याचं तुला वाईट वाटत नाही का? हो, पण ते मी चुकवू शकत नाही. अरे, असंच घडत राहिलं तर कधीतरी लायफर म्हणून येशील, अट्टल गुन्हेगार बनशील, हार्डन क्रिमिनल होशील. साहेब, मी माझ्या इच्छेने इथे येतो असं तुम्हाला वाटतं का? प्रकाश गंभीर होत म्हणाला. मला इथे यावंच लागतं. नेहमी नेहमी पाठवलं जातं. म्हणजे? साहेब, ती एक मोठी कर्मकथा आहे. आतापर्यंत कुणाला सांगितली नाही, तुम्हाला सांगतो. साहेब, मी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. बाप एका गोदामात मुकादमाचं काम करायचा. आई गरीब स्वभावाची, ती पण धुणं भांडी करायची. कसा बसा आमचा निर्वाह चालायचा. मी शाळेला पण जात होतो. बापाला नंतर दारूचं व्यसन लागलं. व्यसन वाढून त्यातच तो गेला. माझी शाळा सुटली. आईला मदत करण्याकरता मी भाजीपाला विकणं, पेपर टाकणं वगैरे छोटी छोटी कामं करून आईला घरखर्चात मदत करू लागलो. आमच्या एरियात जग्गूची गँग होती. पाकिट मारणं, छोट्या मोठ्या चोऱ्या, हातभट्टीची दारू पोचवणं हा त्याचा व्यवसाय होता. त्याच्या हाताखाली 10-15 मुलं काम करायची. त्याची नजर माझ्यावर होती. अड्ड्यावर माझ्याकडे ये आणि गँगमध्ये भरती हो असा त्यानं निरोप पाठवला. प्रत्यक्ष घरी येऊन धमकी पण दिली. पण मी चांगल्या मार्गाने जायचं आणि आईची काळजी घ्यायची असं ठरवलं होतं. हे त्याला आवडलं नाही आणि त्यानं मला सापळा लावून अडकवायचं ठरवलं. एकदा मी बसमधनं येत होतो. गर्दी असल्याने बसमध्ये उभा होतो. माझ्या पुढे एक जंटलमन आणि त्याच्या पुढे एक जॅकेटवाला उभा होता. तो जॅकेटवाला एकदम कावरा बावरा झाला आणि माझं पाकीट चोरीला गेलं असा ओरडू लागला. बस थांबली. बसमध्ये पुढे असलेल्या एका हवालदारानं उभ्या लोकांची झडती घेतली. पाहतो तो माझ्या खिशात पाकीट. मग पोलीस स्टेशनवर चौकशी, मारझोड हे सगळं सुरू झालं. लॉकअप, कोर्ट, 1 महिन्याची शिक्षा असा प्रवास करून प्रथम या जेलमध्ये आलो. 1 महिन्यानंतर जेलमध्ये जाऊन आलेला असा शिक्का नोंद बाहेर पडलो. घरी गेलो, आईला सगळं सांगितलं. तिचा पण विश्वास बसला नाही. दुसऱ्या दिवशी जग्गू भेटला आणि म्हणाला, कळला ना माझा हिसका, आता माझ्या गँगमध्ये कसा येत नाहीस ते बघतो, अशी धमकी पण दिली त्यानं. तो हवालदार त्याच्या ओळखीचा होता. जंटलमन वगैरे त्याचीच माणसं. त्या जंटलमन दिसणाऱ्या पाकिटमारानं त्या जॅकेटवाल्याचं पाकिट उडवून हळूच माझ्या मागच्या माणसाला गर्दीत हातोहात दिलं आणि त्यानं ते न कळत माझ्या पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवलं. नंतर मनात नसून सुद्धा मला जग्गूचं काम करायला लागलं. पोलिसांचे आणि त्याचे लागेबांधे होते. पोलिसांना त्यांच्या कामाचं टार्गेट दिलेलं असतं. इतके इतके बुरटे चोर पकडायचे. टार्गेट कमी पडलं की कोणत्या तरी गुन्ह्यात मला गोवून किंवा माझ्याकडून ते केल्याचं दाखवून मला जेलला पाठवलं जायचं. माझ्या आईला टीबी झाला. औषध पाण्या वाचून ती तशीच गेली. माझ्या मागं कोणताही पाश राहिला नाही. मी चांगला वागण्याचा प्रयत्न करत होतो. लेका, हे काम सोड आणि काही चांगलं काम कर, आयुष्य सुधार, हे आईचं शेवटचं सांगणं नेहमी मनात व कानात घुमत राहील. पण जग्गू दादा आणि त्याची ती पोलीस मंडळी मला त्या चांगल्या मार्गावरून धरून परत जेलला पाठवत. बाहेर पण जेलवाला म्हणून चांगल्या कामाकरता कोणी जवळ करेना. बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालेना अशी स्थिती झाली. मला झालेली शिक्षा आणि सुटकेची तारीख पोलिसांना माहीत असते. मी बाहेर पडतो की ते परत पकडतात आणि किंवा जग्गूची मंडळी वाट बघत असतात. त्यातून बाहेर पडण्याचा दुसरा रस्ताच नाही मला. मग काय, नशिबात आहे ते भोगायचं. मनात असो अगर नसो, या जेलला त्यांच्या मर्जीनं यायचं असा क्रम चालू झालाय. आता मला सांगा साहेब, मी या चक्रातून कसा बाहेर पडणार? म्हणून आहे ते सहन करतो आणि त्यातल्या त्यात आनंदी आहे असं जगाला दाखवतो. दुसरा काय उपाय आहे? त्याच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटलं. घरी गेल्यावर त्याचं बोलणं, त्याची कथा मनात घोळत राहिली. प्रकाशला या चक्रातून बाहेर काढता येईल का? अजून तो मनाने चांगला आहे. उद्या तो अट्टल गुन्हेगार बनेल. आत्ताच त्याच्या सुधारण्याला वाव आहे असं वाटत राहिलं. जेलमध्ये आठवड्याला एकदा ब्लड बँकेचा स्टाफ यायचा. ज्यांना रक्त द्यायचंय त्यांना तपासून त्यांचं ब्लड घेतलं जाईल. आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा ब्लड डोनेशन कॅम्प असायचा.
ब्लड डोनेट केलेल्या कैद्याला त्याच्या शिक्षेत 15 दिवसाची सूट मिळायची. या सुट्टीच्या आशेने ते ब्लड डोनेट करायचे. या व्यतिरिक्त कामात 2 दिवस रेस्ट आणि एक्स्ट्रा दूध व अंडी आम्ही मेडिकल ग्राउंडवर देत असू. मी प्रकाशला ब्लड डोनेट करायला सांगितलं आणि बाहेर पडल्यावर माझ्या बंगल्यावर यायला सांगितलं. त्याप्रमाणे त्यानं ब्लड डोनेट केलं. शिक्षेत 15 दिवसांची सूट मिळून तो बाहेर आला. पोलीस अगर जग्गूदादाच्या गँगला या तारखेचा पत्ता नसल्यानं त्याला रिसिव्ह करायला बाहेर कोणीच नव्हतं. प्रकाश संध्याकाळी माझ्या बंगल्यावर आला. मी त्याला चहा दिला आणि त्याला 200 रुपये दिले आणि सांगितलं, इथून गोवा जवळ आहे, तिथे कुणी तुझ्या ओळखीचं नाही आहे आणि तिथल्या पोलिसांना पण तुझी ओळख नाही. इथून तू बाहेर पड आणि गोव्याला जा. काही चांगलं काम अगर व्यवसाय करून नव्या जीवनाला सुरुवात कर. प्रकाशचे डोळे पाण्याने भरले. माझ्या पायावर डोकं ठेवून मी चांगल्या जीवनाला सुरुवात करीन अशी त्यानं शपथ घेतली. तो गोव्याला गेला. परत आमच्या जेलला काही आला नाही. तुम्हाला दिलेल्या शपथेप्रमाणे मी इथं प्रामाणिकपणे काम करतोय असं त्याचं पत्र आलं. आता तो चांगलं जीवन जगतोय याची मला खात्री आहे. एक गुन्हेगार अट्टल गुन्हेगार होता होता वाचला आणि त्याला आपलं साधं नवीन जीवन सुरू करण्यास मी थोडीफार मदत करू शकलो, यात मला पण आनंद आहे. असे अनेक छान कथा या पुस्तकात आहेत आणि कथा म्हणजे अनुभव, डॉक्टरांचे अनुभव या पुस्तकात आहेत आणि मला हे पुस्तक खूप आवडलं कारण अगदी वेगळ्या विषयावरचं हे पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा, तुम्हाला नक्की आवडेल.